अतिशय सुंदर नजारा, एक नंबर दिसतो. एकदम शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे. मी पहिल्यांदाच आलोय. सकाळच्या बरोबर 6 वाजता घरातून निघालोय आणि मुळशीच्या पुढे आलोय. आता एकदम क्लासिक घाट रस्ता सुरू झालेला आहे. आता ही कुंडलिका व्हॅली म्हणतात ती का बहुतेक है ना. आपण थांबतो तो स्पॉट अजून पुढे यायचं आहे. आपण आता तामिनी घाटाच्या मध्यावर आलोय बरोबर. असल्या उन्हाळ्यात पण काय गारवा वाटतोय ना हिरव्या झाडांच्या मुळे. वाव, एक नंबर. 7:50 झालेत. म्हणजे आपण घरातून निघून जवळजवळ 1.25 तास झाले का. झाले ना बरोबर. तामिनी घाटाच्या मध्यावर आलोय. डोंगराच्या बरोबर असं वरून वरून मस्त सोनेरी ऊन दिसतंय. सकाळची वेळ आहे. सकाळी 8 वाजायला अजून एक 5 मिनिट बाकी आहेत. तर 5 मिनिटं आपण इथं फोटो सेशन करू. इथं पाठीमागे इतके सुंदर डोंगर दिसत आहेत. गोप्रोमध्ये किती क्लिअर दिसतात माहीत नाही. आणि ही समोर दिसते ती व्हॅली. अतिशय सुंदर नजारा, एक नंबर दिसतो. आता त्या व्हॅलीच्या तिथं 2-4 फोटो काढले. सकाळ सकाळी फोटो छान येतात. आता थोड्या वेळानं ऊन वाढत जाईल. मग लाईट खूप रॅश येते. ह्या हवा थंड आहे पण नाही तर घाटामध्ये हाईटला असल्यामुळे हवा थंड आहे मे बी. तर वाजले 8. आता माणगावला जाऊन नाश्ता करू. बरोबर ना. माणगावला जायचं ना नाश्ता करायला. आजचा प्लॅन डायरेक्ट दिवे आगार ना का हरिहरेश्वर. सर्वानुमते ठरलेलं आहे दिवे आगार. तर दिवे आगारला जाऊ. लालपरी घाटात. वा, महाड पुणे. तर तामिनी घाट संपला. आपण उतरायला लागलो. म्हणजे कोकणाच्या बाजूला उतरायला सुरुवात केली आहे. आता घाट उतरल्यानंतर एक 15-20 मिनिटात आपण माणगावला पोहोचू मला वाटते. हेच ती खिंड म्हणत होतो. डोंगर कापून त्याच्यामधून रस्ता गेल्यासारखा आहे ना. मस्त आहे. मला स्पॉट आवडतो. इथं फोटो सेशन चालू आहे. सगळे बाईकवाले. वाव, एक नंबर. कुठला बोगदा बघ. सांग किती बघितले रायडर आज कर सांग. 100+ मी म्हणतो. बरोबर.
लड़की पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के। कैसे कहूँ मैं ओ यारा ये प्यार कैसे होता है। किती भरले किती बघ वर झाडांना थटतंय ते। तामिनी घाट उतरल्या लगेच लेफ्ट घेतला आपण आणि या MIDC एरियातून आपण चाललोय आता माणगावच्या दिशेने। आता इथून पुन्हा लेफ्ट आहे। बरोबर 8:55 झालेत आणि आपण माणगावला पोहोचलोय। हा मुंबई गोवा हायवे। तर मुंबई गोवा हायवेला माणगावला पोहोचल्यानंतर थोडंसं लेफ्ट घेऊन आत एक रस्ता जातो, दिवेआगर ग्रामपंचायत दिवेआगर। पर्यटकांचे हार्दिक स्वागत केलेलं आहे आपले। श्रीवर्धन 19 किलोमीटर, सुवर्ण गणेश दिवेआगर 0.5 इकडे। हे समोर बघताय तुम्ही सुवर्ण गणेश मंदिर। आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा त्याचं बांधकाम चालू होतं, आता पूर्ण झालंय मंदिर। लांबून खूप सुंदर दिसतं, लाल जांभ्या दगडामध्ये पूर्ण मंदिराचं। आणि पार्किंग आहे मंदिराच्या समोर, सुवर्ण गणेश मंदिराच्या समोरच पार्किंग आहे सगळं। आणि हे समोर दिसतंय ते मंदिर। सुंदर अशी दीपमाळ आहे। सुवर्ण गणेशाचं दर्शन घेऊन आपण समुद्र किनाऱ्याकडे निघालो आता बीचवर। आणि जातानाचा हा सुंदर रस्ता, बाजूनी नारळी पोफळीच्या झाड्या दिसत आहेत, खूप छान वाटते, मस्त रस्ता आहे एकदम। रूपनारायण मंदिर बघितलंय ना हे, मला आठवते। समुद्र किनाऱ्याला आलोय, दोन्ही बाजूने अशी गाड्या लावलेल्या आहेत। आपण पण आपली गाडी इथे लावलेली आहे बघा। आता संग्राम शेट रेडी झालेले आहेत गॉगल वगैरे लावून। कुठलं फळ म्हणलीस भाऊ? हे आता सुवर्ण गणेश मंदिरासमोर फळ घेतले, काय म्हणायचं याला? जाम। जाम? मला वाटलं हे जे काजूची बोंड आहेत का काय? नाही, जाम आहे। यात बी असतं का आतमध्ये? छोटस असतं, सफरचंदासारखं, थोडंसं आंबट गोड लागतं। चला आता इथून आत जायला रस्ता आहे आपल्याला। आधी अंदाज घेऊ बीच कसं काय आतलं वातावरण, आणि नंतर मग कपडे घेऊन भिजायला जाऊ आपण। चला, बाकी काय मटेरियल नको घ्यायला, हां भिजायची कपडे वगैरे लगेच नको घ्यायला काय? नंतर भिजू। येस, ओके।
दिव्या आगारवरून आपण आता आर्वी बीचकडे निघालो. जाताना हा कोस्टल रोड सुंदर, बाजूला समुद्र आणि रस्ता. थांग पसरलेला समुद्र, एक नंबर रस्ता. वाव, ये बात. हा मला वाटतं आर्वी बीच असेल. स्नेहा, 1 किलोमीटर दाखवतो इथनं आज अरे हा किती सुनसान आहे. काय वगैरे हे एकदम समुद्राच्या कडेलाच की. थोडस हा इथून खाली होतं की जायला, गाडी लावायची इथून जायचे. घेऊ का गाडी खालीच. हो बा. निदान बारकी. दिव्या आगारपासून 8 किलोमीटर अंतरावर आर्वी बीचला आलोय आपण. अतिशय शांत समुद्रकिनारा आहे इथं. अजिबात गर्दी नाही. तिथं गाडी आपली लावली, एकच गाडी आहे तिच्याबरोबर. हे नारळीच्या बागा, मोठी नारळीची बाग दिसते. आणि हे पहा समुद्रकिनार, अजिबात गर्दी नाही आहे. आज संडे आहे तरी बिलकुल गर्दी दिसत नाही आहे. आपण त्या रस्त्यावरून खाली आलो कडेकडेने. अगदी मोजकीच लोक दिसत आहेत. संग्राम राऊंड मारायला गेलाय गाडीच. पूर्ण कडेने नारळाची बाग, एकदम मस्त दिसतंय ना किनाऱ्याला. एकदम शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे. मी पहिल्यांदाच आलोय ॲक्च्युली. ह्याला दिव्या आगारला 2-4 वेळा गेलोय, पण ह्या आर्वी समुद्र किनाऱ्यावर पहिल्यांदाच आलोय. आणि एकदम मस्त समुद्र किनारा, एक नंबर. बिलकुल गर्दी नाही आणि स्वच्छ आहे. व्हाईट सँड दिसते, नजर जाईल तिथपर्यंत. आणि त्याच्या बाजूबाजूनीच कोस्टल रोड जातोय, बाजूनी नारळाची लाईन एकदम दिसते सुंदर. या इथं मंदिरात आत्ता दर्शन घेतलं आणि ह्या डोंगरावरून हे लोक दिसत आहेत बघा. हे प्रदक्षिणा मार्ग आहे, पलीकडं खाली उतरतो पायऱ्यांना. मी बऱ्याच वेळा हा प्रदक्षिणा मार्ग केलेला आहे, पण आज आता वेळ अभावी वर जात नाही आहे. पाणी असतं ना
कोणतं आहे हे? मिसफ्रूट आहे, आणि ते चिंच आहे. हरिहरेश्वराचं आणि कालभैरवाचं दर्शन घेऊन आम्ही आता या बाजूने इथे प्रदक्षिणे मार्गावर आलो आहे. त्या डोंगरावरून जाऊन प्रदक्षिणा काढून लोक असे येतात. तर आता आपण थोड्या वेळात, आता साधारण मला वाटतं 5:58 म्हणजे 6 वाजलेत, एक 10 ते 15 मिनिटात सनसेट होईल. तो आपण इथं बसून एन्जॉय करणार आहे. समुद्राचा मस्त लाटांचा आवाज येतोय. सर्वांनी आपापली पोझिशन घेतलेली आहे सनसेट बघण्यासाठी. तर आता तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर हरिहरेश्वरमधून मस्त सनसेट एन्जॉय करा. चला.